अनेक पुतणे एक बड गेला ना ने काहीतरी करून आणलेलं असलं खायला दे की मला थोडं. कारभारी ते आलं बघा पोर दिराचं. अय नाने हा खायला घ्या गेला ना काय तर मला ए असं शेव चिवडा आईस्क्रीम ए अरे बाबा काय मग निघताना सांगितलं कारभारी जाणार तू जाणारच तुम्ही त्याला घेतलं की सांग ना ना जर चलून घ्या की मग आईस्क्रीम माझ्या भाकरीची पंचायत बाबू तिथलं घरोघर गेली त्या देवळाला नदीवर गाडी निघून गेली त्या देवीच्या देवळाला वाकड्या लिंबाखाली गाडी सुटली देवीला वाटलं रामजी भक्ताची गाडी आली आता नजर ठेव घ्यायला वाकड्या लिंबाला गाडी सोडल्या बरोबर काय झालं देवा काय झालं बरं आणि आग्न लागली गाडीला आग्न लागली गाडीला गेला जळून पहिलं गेली पळून गाडी गेली जळून सुबवा रान देवीने विचार केला ज्यांनी माझी परीक्षा केली ती आलाय डोंगराला आता खऱ्यान खोट्याचा निवडा जातोय मी त्याला म्हणून देवीने काय केलं आहे ज्या लिंबाखाली गाडी सुटली तिकडे नजर टाकली म्हणली ह्याची गाडी इथं सुटली हवा सोडली काय म्हणतात अगे अहो हो काही सोन्या सवरणाचं ताट आहे बर तुपात तळलेला निवद आहे बर माय कुठं तर न्याचाल ते देवीला दावून या निवड का हा. येतो 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 देवीने काय केलं आहे काय केलं बरं रामजीबाई भगत आणि राजूबाई गवळण बघितल्या बरोबर ओहो. समजा जत्रात हवा सोडून दिली ह्या दोघांच्या डोळ्यामध्ये गेलं दोघं भितांजळी झाली दिसनाशी झालं त्यांना आता दिसना की का मला हा दिसना की ए चाय 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 अहो कारभारी दिसना कारभारी ओ कारभारी कुठं शिकाय तू आता कुठे गेला हो चाय चाय बघ आता चाय ए कुठं इथंच आहे का अहो इथं कारभारी आहे का हो तुम्ही आहे का नाने हा होय व आपलं त्या तुमच्या लेकराचा आवाज येतोय व नाणे म्हणतोय भाऊजीच्या पोराचं नाणे नाने होय होय हाय भती हाय बते हाय राजकुमार ऐका देवा राजकुमार नरवडे त्यांचं नाव राहणार म्हणताल तर देवा आहे. भूमीचं गाव ऐका देवा स्वप्न त्यांचं नाव हा हा शेलगावचे राहणार देवा जातो का भाडानं हा चाललेल्या बाजूला 1 करोड रुपयाची देणगी दान केली देवा हा ह्यांना आशीर्वाद सांगू तुम्हाला पहिल्याच देवाला नवर झाली राठी ग आंबा माझी नवर झाली राठी नवर झाली राठी ग आंबा माझी नवर झाली राठी इकडे या काय झालं तुम्ही दोघाला आंधळी झालं आता आमचा भाजीच्या पिढ्याचा निवद हा. जर्मलच्या ताटात भरून आणलाय आम्ही बर तुझा तुपात तळलेला निवद सोन्याच्या ताटात भरून आणलेला तुझ्या बायकोला विश्वासीन का आम्ही निवद नेलेला नाही की यायचा हा नाही यायचा अगं माझ्या बायको नको कुणाचं ऐक तुझंच ऐक
आमचं हो नको. ना कारभारी हा न्या म्हणा भाऊजीला जाऊ द्या आता कशाला राग धरताय जुना जाणे कशाला आता बसा की तुम्ही इथं आम्हाला गाडीत आणलं नाही असू दे तुम्ही बाळा. खायला दिलं नाही असू दे रे ये नाही नाही आता नाही बाबा सोन्या ये रे बाबा आता नाही यांना जवळ जायचं आम्हाला आपण. तर होऊन नेलं. हा. हाय बघ त्या अरे त्यांचं निवड तरी नेऊन देवाला दाखवावं लागेल की अहो, त्यांना विश्वास नाही आपल्यावर असू दे असू दे भाऊजी, बाबा. तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे व? वहिनी हा? आता साळणी मांडणी जावा जाऊन घरच्या संग उभाच दावा किंवा काय झालं अहो काय दिसताव आव घ्या देवा तुम्हाला आळून पिळून नव सकारातीचं गाडगं भरून गेला सोनारीच्या बाजारा आलाव छत्री धरून अहो ताई तसं करू नका व. ताई काय करता बोलण्याची घाई मी ती राही होय की व? या या वहिनी या. बरं आहे का आता जाऊ दे तू आणि टाकून बोल नको अगं नाही आता कशाला काय बोलतोय? कशाला बोल जे आहे बघ निवड घे घे आपण होय व? कोण सौरणाचं साठा बघितलं का? ना. दादा आम्हाला काय तुझं निवड नको नाही भाऊजी येऊ दे. नवं. झोपी तुझी जायलाच का चाल अहो, मी चाल. तांदळ इथं कटलात पडून नियमन कोण पण बर बर जाऊ दे बाई जाऊ दे का जाईना हवा काय ऐका फिकायची माझं पहिल्यापासून तुझा थाट बर 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 जाऊ तुझंच बोल मोर अहो होय बाईच्या जात्याला लय संसाराची याड असते व असू दे की यार मग ती जेवढं लेकरू गाडीत घेतलं तसं गाडी तुझी मुलगी असते का गं? नाही खरं आहे तुमचं पण जाऊ द्या आता असू द्या देवाच्या दारात एक बर तरी ऐक अहो होय म्हणलं की आता नाही तर मी जाईल माझ्या भावाकडे बघ तुला टाक. नाही 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 तरी तसं करता का व? तुमच्याशिवाय मला आता तर बिघडली गाडी नवय दादा हा आता नेताव निवडून ने दाखवून आता- नेताव आला काय एक एवढी बघ. जाऊ दे अगं आलं बाबा देवीच्या देऊळीत तर बर का सोयऱ्याची संपदा बावकीचं बळ बरं असतं का नाही तेवढं करू नका का नाही नाही हा इकडे हो देवी इकडे हो हा आई हा आमचा बोंगळे भक्ताचा निवड आलाय कसं कुणाचा गोळ्या बघताचा बोल्या बघतात हा हा बर बर आई हा हो का हा ही जर माझ्या ताटात निवड आहे बर भाजीच्या पिळ्याचा ही माझा आहे बर हा ही माझा आहे हा ही तुझा आहे मग काय गोळ लागतोय आई हा झाला का निवड त्याचा झाला. हे काही सोन्याच्या ताटातला निवड आहे तुपात तळ्याला माझ्या भावाचा आहे पहिलं का चांगलं आता बरं आहे का भाजीचा निवड लगा देवीनं निवड तर घेतला नाहीच नाही पण ताट बी बिघारून दिला आता कसली पंचायत आहे ती बाई जरी म्हणली माझं ताट इकून खाल्लं तर हाय का ना पिढा माझ्या जीवाला मोठी म्हणून करताना विचार केला अशा टायमाला काय विचार केला अशा नाही मला देवीचा डोंगर सोडून दिला आणि खरोखर लागली होती महागारी फिराय आली भावाच्या जवळ दादा हो, हा काय म्हणतो रे? वाईट मंगळ झालं बघ खरं आला काय झालं भाऊजी आला का व? आलोय हा आलोय देवीने खाल्ला का आमचा निवड आवयनी आता काय सांगू तुम्हाला काय झालं व? आव तिने ईश्वरला ही 2 निवड आणली ती म्हणली सोन्याच्या ताटातला निवड कुणाचा हा मी म्हणलं माझ्या भावाचा बर आणि म्हणली ही जर माझ्या ताटातला निवड कुणाचा भाजीच्या पिढ्याचा बर मी म्हणलं माझा हा. देवीनं उचलला भाजीच्या पिढ्याचा निवेदन गपशीने खाऊन टाकला जर्मनच्या ताटातला हा बर आणि सोन्याच्या ती म्हणली ही सोन्याच्या ताटातला निवड कोणाला मी म्हणलं माझ्या भाऊ जायचा हा. ती म्हणली लई चंडाळ वाईट आहे ती म्हणली हा. म्हणून तर त्यांना म्हणले निपुत्र बनवलं म्हणजे त्यांच्या वंश वाढवला नाही ह्यासाठी तरी पण आणि धन संपदा म्हणजे करते ती म्हणली म्हणून वाज गायला वय माया भारीन चाटून वासरू मारी तेवढं केलं म्हणली तिनं मला दोघांची डांग नवऱ्याला टाकायला लावली पाठावर वाटत दोघांना टाकायला लावला माझं कपाळ फुटलं रक्त पाठ वाहलं माझी परडी मोडली म्हणून मी त्याला शाप देते बेतांदळा होतील तुझ्या अंगाला रगत पिती होईल होय व हा आपलं ताट कुठं आहे तेवढं आता काय लक्ष आहे काय झालं दिलं करून ताट ताट दिलं ते घरू हा कुठं कुंकट पिकालं पुन्हा ठेवय आपण हो सोन्या सवरणाचं ताट आहे कसं तोळाय सोनं आता होय तोळा पण डोळं नीट करायचं बघा आधी इकडून खाल्ला असेल त्यांनी भाऊजींनी बघा इकून बी खाईल का मग काय ताटाचं सोन्याचं ताट म्हणल्यावर आता त्या देवीला ठेवायचे मग विचारा की भाऊजीला
हे ती सोन्याचं ताट आमचं काय झालं बा? आपे काढून दिलं देवीनं कुठं जत्राला एवढे जत्रात कावा गावायचं आम्हाला मी काय म्हणलं होतं ताटी कोण खाल्लं रावसाहेबांनी मग पण इकडे काय झालं देवा काय झालं बरं? ज्या जागेला बैलगाडी सुनली होती हा, हा. तिथं देवीने हवा सुनली लिंबू जळून गेला गाडी जळून गेली बैल पळून गेली हे बघ. दादा ह्याची गावातली 7 तळाची महाडी सध्या पडली सळून गेली खाली. हा आणि ह्याचा हाल्या बांधला होता त्याचा हाती झाला बिघडवून देत होता तुम्ही. कसं झालं आपली बेतारी बरं? नवा हाती तरी झाला. भाऊजाईच्या मनात यायला आपली बैल जुडीन गाडी इकली आणि ह्याने हाती घेतलाय ताट इकलं माडी बांधली बघ माझ्या भावाने आहे ना मग काय बाजून त्याचं ते चा- नाही तुम्ही आता काय करा तुम्ही उदर राहावा इथंच नाही, आम्ही नाही. चलतो गाव चाय केळे हे पहिले सगळं हाय बरं हो भाऊजी भाऊजीचा आवाज येतोय होतो नी मी भाऊजीच बोलते ते ना. हा चाय वाले कोण आहे आज ते पोरगं आहे. जत्रेत जायचं इच्छा होती. चाय चाय ए, बाबा, जा तिकडे काय? तिथंच आमच्या पैसे आला बा माणसापाशी आम्हाला दिसेल नाही मग काय तर? तुझं चहा- चहा- कारण मग केलं आणि बघायला आलं बेकार हाल चाललं हे, ओय. नवा, हा? दादा वहिनी मी जात होता गावाकडे नको रे. आम्हाला घेऊन चालला का काय अहो हा, भाऊजी? दादा तुझी बैलगाडी बी जळाली जवळून दिला का? बैल बी पळून गेली ऐक हा अरे माझा मी हलगाट आणलो त्याचा हाती झालाय नको आणलोय तुम्ही पावली लावून. तुला कसं बसायचं हातीवर मी माग माग चलन का धरून बायकोला माझ्या अंतरी नाही, नाही, जाईल मला बसू द्या की वर हातीवर खायला काय 72 खोडीची आहे रे बाया बस रे त्या अंतरी जाईल बरोबर आहे बरोबर आहे बरोबर काय नाही. नव नव अरे मिली पिली तर सुद्धा पळावला नेतो आता नेतो तिथवर हाय नेतो का नाही काय नाव म्हणलं अशुद्ध होत. अशोक चव्हाण त्यांचं नाव हा, हा. राहणार म्हणतात देवा तुम्ही त्यांचं गाव ओहो. शबकीमान राजानं हा. गाणं म्हणत सांगितलंय सांगणं देवी माझ्या भावाला गावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला गावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला गावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला गावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणं देवी माझ्या भावाला गावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला पाहुणं तुम्हाला लय येत तुमच्या मुंगीला मांजर पित की राव पे दूध आली पिते सांगा नाही चला पुढं काय केलं नाही दिलं नाही ए दादा हा लका 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 गावातली माडी बी पडली की पडलीला गावातली माडी बी पडली माझं वाटलं झालं बघ या बायकोचं ऐकून सारं दादा ए, आता दिदी. मला पडका वाडा दिलाय तो हा जवळच आहे का इथं मग काय नवा हा? आता तो मला पडका वाडा दिलाय हा हा दादा तुला निहून तरी बसू कुठं आता नेमकं मी असं नका दादाला तू बसव म्हणत होते ते दादा. जहाजाला तुला का होय होय. जनावरांचं कोट आहे की अगं तू ग बस आता पाऊस उचलल्यावर लय अवघड होईल नको नको आगा गा 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 2 बुवा आणि 2 जावा जावा अगं बाया 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 बोलायचंच काम नाही तू ग बस तू काय सगळं बोलू नको आता दादा हा बसा इथं खाली बसू काय बसा तुम्ही दोघं बी इथं खाली हा हा धनी
डॉक्टर पिक्टरला आणा म्हणतो दवा पेवा काहीतरी करा म्हणा ना म्हणत बसा म्हणतोय बाहुले माझा चांगला आहे. वाड्याला गेल्याबरोबर हा? दिवीला वाटलं भक्त जाऊन घरी पोचले तर बरोबर दिवे आधी माझ्या शिकतीनं हळद चिमटभर कुकू फेकलं आणि रामजी भक्तला राजूबाई गवळणीला अंगी राग सोडली रगत पीती अंगी राग सोडली रगत पीती फोडली झाली बिताड शेंबूड गाळू लागला झाली वाकडी पुवा गाळू लागली माझ्या देवीची सौंदतीच्या दादा नका सकाळी आलता होता जरा बरं होता आता लय तोंड तुमची कुचमली तर काय करतो बाबा ती आग पडली व आग पडली. हा लय याड्याने वाटायला लागले व वहिनी डॉक्टर फिक्टर बोलाव भाऊजी जनावराचा आणू का वहिनी जनावर काय जानराव, हाती जाण की तुझ्या. आम्ही माणसा भाऊजी तसं काय नव वहिनी आता आहे का तसं काय येड्या की बोलता तुमच्या- भाऊजी, आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे बाई? वहिनी मला बी खरं वाटतंय मला आता काय करू भाऊजी? उगी 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 माझा भाऊ पण रडायला लाग हो एवढं काही वहिनी हा? वहिनी काय हो? ठेव का जिबीने केला चढण भोग आला कपाळा आता इलाज नाही वहिनी जरा दम काढा असू दे बाई. आणि तो डांगर बघतो इथं आहे का ए, डॉक्टर म्हणे साहेब ए, ओ डॉक्टर साहेब कोण आहे? आई दोन आमचे पेशंट पेशंट हा अहो ते हाय बद्दी का हाय बद्दी तू चुदा का नाही 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 पोरग माझं इकडं आहे तिकडे आहे माग आहे हा बरं बरं नव हा ही दोन ही भाऊजाई हा. ही भाऊ बर. भाऊ लवकर नीट व्हावा भाऊजाई नाही झाली तर जमन असं का हो? पण नव, मी सांगतो ते खरं आहे वा बरं सुई मोठी सुई तिला मोठं बी नाही नको टाचवायचं हा लोक पण नाही टिका हाणल्यावर खडकातच खुर्ची बा अय, काय करायचं मग नेमकं अहो डॉक्टर साहेब का डोस देऊन टाकू नका नका मारू नका डोस देऊन मारता वाय काय करा तसं कर नका ट्रीटमेंट द्या ह्यांना ट्रीटमेंट बर काय करा आधी हा. पेन्शन इंजेक्शन द्या हा टीटीचं हा त्यांनी काय फरक पडायचं बघू आणि डोस द्यायसारखं टाकतोय अयो कुठला डॉक्टर दमा दमा मी तर तुम्ही राहू तुम्हाला सुई टोचवायला नाही काय नीट टोचवा वा बरं ते मी बी जातो तू. लाग बाया ए! अहो, वहिनी, तसं नाही, तुम्हाला जरा. इकडे इकडे हातात हो, भाऊजी अहो, आवाज जास्त जाग पडली किंवा अंगात सगळ्या आता वहिनी हा अहो तुम्ही म्हणलं डॉक्टरांनी देऊ मला काय फरक पडन मग काय म्हणून मी आपलं जीवाचं रान केलं आणि डॉक्टर घेऊन आलो हा. आता हे का हा काय करू बाई माझ्या ह्या नशिबाला हा जे जे देवाने भोग दिला ते कधी नाही मला चुकला नाही. देवा वहिनी हा हो का जिबीनं चकेला चढ आणि भोग आला कपाळा होय भाऊजी आता इलाज नाही सगळं आता करा. वहिनी पण काय आता करावं काय? मा आले कर्माशी असावे काय असं आले भोगाशी असावे साधन घ्यावी रक्त काढावी खालवर मग काय असं आहे काय वहिनी थोडं वात- पण आता काय करावं वहिनी सवलतीच्या आईची देवी गेला माईच्या सवलतीच्या आईची देवी गेला माईच्या नगर बाईची फिराली बदलाच्या वाऱ्याला देवा केला ना जग पराला देवा केला या जग पडले मोठ्या नानाचे सुंदराना मनाने वहिनी काय फरक पडला काय अहो भाऊजी जास्त जाग पडली माझ्या तर अंगात माझी बहिणी तर आराधी नाव तिला आणतो मी दमा आराधीन हाय नाही तिला पूर्ण हा घालतो तुम्हाला कसं वाटतं बा? मला टुची आराधी मावशी नाही तुम्हाला आराधी मावशी काय बा आमच्या घराला चला बरं जरा मला येत ना तुम्ही चढावं नव
मी येऊ काय हा बरं बरं चला 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 बघू आता इकडे बरं दीदी अरे बालकाओ हा जन्म घेताना पुरा घेतला ऐकून घ्या घेतो हा जन्म घेताना पुरा घेतला नीट ऐका होय. दोनच फळ एकच आंबा आणि एकच चित्र राहिली त्याला पिकच लागलं नाही नाही खरं की हा हा तुमच्या कर्माचा भोग आला भोगाला तुम्हाला पुटी पुत्रा वाचून उन केलं देवानं हा, केलं की. त्याच्या पुढे बी काय कळलं तुम्हाला संसार कळला हा. संसाराच्या पुढे तुम्ही देवीची परीक्षा केली हो. देवीच्या पटीत तुम्ही लोखंडाची डांग टाकली हो. दगडाचा पाटा टाकला वरवटा टाकला देवीची परडी मुडली मुडली. कपाळ फुटलं रक्ताचं पाठ वाहत्यात देवीनं शाप दिलाय तुम्हाला नको ग आई शाप देऊ चुकलो आम्ही हा हा पाय धरतो तुझं काय धरतो पाय धरतो का म्हण धरतो आमचं चुकलं आमचं काय म्हण चुकलं की बा दादाच्या लेकरू संग गाडीत नको हा. कुठं कोणाच्या परडी डांगा टाक कुठं वरवाटा टाक तिची परडी मोडली मग आम्ही गुन्हेगार आहे ते आहे नको तसं करू माझी बायको मी आपलं नीट करा मला असं आहे हा, का हा. बाबानू हा तुम्हाला समजायला मी नीट करीन हा. पण अर्ध्याचा मेळ घालावा लागत गाली की गाली हा? गाली की मी बाबानू हा. मी तुम्हाला आताच हे बघ हा माझ्या देवीच्या नावाच्या कुंकानं हा आताच ओय राजा, ओय राजा, जे आई महाराज जे आई तुझा भावाने फार बरे हा मला थोडं दिसायला जे वाटतं हो. थोडं अजून स्पष्ट नाही काय नाही हो एवढं हा हा. तर काय बया, दिसेल भाऊजी हा भाऊजी कुठे गेले तो हाय तर मोड हाय वहिनी इथंच मी हा हाय इथं बया बा काय महाराजनेचा दिसलं गुन्हा का वहिनी तुम्ही मला दिसलं की होय आहो. अरे उद्या बोला तुम्ही नाही दिला तर आणि मला गात कळलं ना तुला गाठोळी कळलं की असं आजच ऐकली का अरे उद्या बोला तुम्ही चैतीला चला आडवं लागत तर मळेगाव मळेगाव. नंगी बुवाचं दर्शन घ्यावं अरे उद्या बोला तुम्ही चैतीला चला आडवं लागत दादा चांगलं येतंय तुला चांगलंय. अरे उद्या बोला तुम्ही चैतीला आडवं लागत
नावाचा बरं केला आणि तुमच्या नावाचा आराधखाना केला म्हणून तुमचं डोळं नीट झालं झालं, होय होय बरं झालं हो का आपलं कसं काय असं ना कारभारी गुन्हा आपल्याला दिसायला हा. लागलं. आता रे वाडा करू नको. नाही नाही देवीला बकरं करावं का म्हणावं सुजित नलवडे त्यांचं नाव राहणार म्हणतात तर देवात हा कुमीच त्यांचं गाव तुम्ही त्यांचं गाव नलवड्याच्या भावानं होय होय या भैरवनाथाचं हा गाणं म्हणा म्हणून असं देवाऱ्या देवा भैरवनाथा देवाऱ्या देवा भैरवनाथा म्हणून करताना आराधना झाला गे वहिनी हा काय काय झालं बरं नव लय दात सुळसुळ करायला लागले आमचं तुला काय आता वहिनी तुम्हाला समजा हे केलं ना दात सुळसुळ करायचं मग काय करू आता हा अव ही नवरात्र चालू आहे वहिनी आता नवरात्र होते एवढं बकऱ्यात होम पडू द्या हा काय म्हणते ती आवाज बकरं पडलं. हा होमात बकऱ्यात पडू द्या हे असं झालं वहिनी हो. ए, लय वाडा करू नको. असं आहे का? वहिनी हा नव इकडे या लय झालं तर ते ठाव का कुणाला 4 लेकरं असू कुणाला नसू बर कुणाच्या लेकरा बाबतीत खालवर बघत जाऊ नका नाही बाय तुम्हाला बी होईन एखादं म्हातारपणी हा हा मग काय त्याचा जन्म गेला अगं. हा पण वहिनी लोकांच्या लेकराला खपकवली कधी जाऊ नका अगं समजा सुधरून वा. अहो तुम्ही तर माझ्या कुठलं बोला की बया काय बोलतोय माझा भाऊ आहे तुझ्याकडून काय बोलतोय सारखं तुमच्याकडे तिकवड आहे त्याची अगं मी म्हणून तर करताना बिरू द्यावा या माझ्या देवा जीव झाला वावरा देवाला या माझ्या गावा, जीव झाला वावरा. बिरू द्यावा या माझ्या गावा, जीव झाला
बोला की काय म्हणतो सांगा की. समर्थ जाधव खंडोबा आहे ते यायला लागलो मला जसं येईन तसं म्हणणं बा. बरं म्हणा समर्थ त्यांचं नाव हा आणि राहणार म्हणतात तर देवा कुमीचं त्यांचं गाव हौशाभक्तिवान राजानं हा हा 51 रुपये देणगी दान केली असं म्हणता का महिला आशीर्वाद खंडोबा नवरा झाला नागाजी बाणाईचा मनाई नवरा झाला नागाजी बाणाईचा हो येऊ कुठं काय आहे? पण नाही हे तर ती सगळं हाडलेलं हो माझ्याकडे बघू म्हणून करताना देवाच्या टायमाला गुरुदास 12 वर्ष एक विरोबाची ओळी होऊ दे एक थोडी एक गाणं बाळूमामाचं एक आणि त्याचं एक होतं आणि मग बंद करा हर हर बोलत ना मामा काठी बिरवीत हर हर बोलत ना देवा काठी बिरवीत आत्मापूरच्या महारावाने भेटायला गीत आत्मापूरच्या महारावाने भेटायला गीत